डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः माहिती दिली। आता शांततेची वेळ, इराणने युद्ध थांबवावं, ट्रम्प यांचं आवाहन। तुम्ही युद्ध सुरू केलं, आम्ही शेवट करू, इराणची सरकारी चॅनलद्वारे धमकी। प्रत्येक अमेरिकन आणि त्यांचा जवान आता आमचं लक्ष, इराणचं थेट आव्हान। इराणवर हल्ल्यांसाठी अमेरिकेकडून B-2 स्टिल्थ बॉम्बरचा वापर। B-2ची 18,000 किलो शस्त्रास्त्र वाहून नेण्याची क्षमता, 61 मीटरपर्यंत खोल जाऊन मारा करण्याची ताकद। हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचं देशाला उद्देशून भाषण। इराण मध्य आशियातील दहशतवाद्यांचा सर्वात मोठा पोशिंदा असल्याचा आरोप। इराणला शांततेच्या मार्गाने जावंच लागेल असा इशारा। इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठीचं ऑपरेशन सिंधू सुरूच। 290 भारतीय दिल्लीत दाखल। आतापर्यंत 1117 जण भारतात पोहोचले। बहुचर्चित माळेगाव सहकारी साखर कारखान्याची आज निवडणूक। दोन्ही राष्ट्रवादी आणि भाजपच्या स्वतंत्र पॅनलमुळे काटेकी टक्कर। पुन्हा पवार विरुद्ध पवार अशी लढत। माळेगाव साखर कारखाना निवडणुकीसाठी अजित पवार आणि सुप्रिया सुळेंनी मतदानाचा हक्क बजावला। विरोधातील सहकार बचाव शेतकरी पॅनलच्या रंजन कुमार तावरेंचंही मतदान। चेअरमन पदासाठी अजित पवारांचं चंद्रराव तावरेंना आव्हान। उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मातोश्री बाहेर नितेश राणेंच्या शुभेच्छांचे बॅनर्स लागले। हिंदू गब्बर वस्ताद असा बॅनरवर उल्लेख। शिवसेना वर्धापन दिनी ठाकरेंनी राणेंवर टीका केली होती। हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर मनसे आता थेट रस्त्यावर उतरणार। उद्यापासून मनसेकडून स्वाक्षरी मोहीम। शाळेबाहेर पालकांशीही संवाद साधणार। शिवसेनेच्या बंडावेळी संजय राऊतांनाही शिंदेंसोबत गुवाहाटीला यायचं होतं, पण आमदारांनी विरोध केला। शहाजीबाबू पाटील यांचा दावा। सुनील तटकरेंच्या सगळ्या अघोरी विद्या बाहेर काढणार। रायगडच्या पालकमंत्री पदावरून आमदार दळवींचा निशाणा। गोगावले पालकमंत्री होणं हा आमचा अधिकार असल्याचीही प्रतिक्रिया। पीओपीच्या गणेश मूर्तींचं विसर्जन ओहोटीलाच होणार। समुद्रात प्रवेशासाठी अंतराची मर्यादा असेल। समन्वय समिती सरकारकडे नियमावली सादर करणार। कारगिल विजयाच्या 26 वर्षांच्या स्मरणार्थ अर्ध मॅरेथॉनला सुरुवात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि लष्करी अधिकाऱ्यांनी हिरवा झेंडा दाखवला। लष्कर, सरहद फाउंडेशन आणि अरहम फाउंडेशनकडून आयोजन। पुण्याचा पाहुणचार घेतल्यानंतर संत तुकाराम